तुमच्या पण कापण्या वातड होतात का हो, चावता चावत नाही? तर आज आहे ना मी तुम्हाला आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या कशा करायच्या ह्या दाखवणार आहे। पाहू शकता कापणीला इतके पूड पडलेले आहे ना आणि अजिबात वातड वगैरे होत नाही। तर ह्यासाठी आपण एक सिक्रेट पदार्थ वापरलेला आहे, तो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळणारच आहे, त्यामुळे नक्की पहा। ही आता पातळ कापणी देखील पहा, तर पहा एकदम नरम नरम अशी कापण्या होतात। तर यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, कुठेही स्किप करू नका। रेसिपीला आपण सुरुवात करूया। पहिले ना एक पातेलं घेतलंय, ते गॅसवर ठेवलेलं आहे। एक वाटी गूळ मी किसून घेतलेला आहे, तो आता यामध्ये घालून घेऊया। जेवढा गूळ घातला ना तेवढंच पाणी घालायचं। तर इथे मी ना एक वाटी गूळ घातला, त्यासाठी एक वाटी पाणी घातलेलं आहे। आता गॅस चालू करायचा। गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम आचेवर ठेवायची। तर याला काही उकळी वगैरे आपल्याला काढायची नाही, फक्त आपल्याला आहे ना यामध्ये गूळ असा चमच्याने हलवत विरघळवून घ्यायचा। तर उकळी एकदम खळखळून अशी काही काढायची नाही याला ना। आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा आहे, फक्त असं हलवत राहायचं, फक्त गूळ ह्याच्यामध्ये विरघळला पाहिजे। आता गॅसची फ्लेम जी आहे ना ती मंद आचेवर ठेवलेली आहे। पाहू शकता इथे पूर्ण आपला गूळ विरघळला आहे आणि उकळी देखील खळखळून याला काढून घ्यायची नाही। फक्त गूळ विरघळला की गॅस बंद करायचा आणि एक भांडं घ्यायचं किंवा परात देखील घेऊ शकता। आता काय करायचं, आपल्याला गाळणी घ्यायची आणि गाळणीने हे गुळाचं पाणी जे आहे ना ते गाळून घ्यायचं, म्हणजे काही घाण असेल ना ती गाळणीमध्ये राहील। पाहू शकता तुम्ही, हे बघा अशा प्रकारे। आता हे जे गुळाचं पाणी आहे ना ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर चमचा घ्यायचा आणि त्याने असं आहे ना 1-2 मिनटं हलवायचं, म्हणजे लवकर पाणी थंड होण्यास मदत होईल। त्यानंतर इथे पहा, हे पूर्ण पाणी थंड झाले आहे। आता काय करायचं आहे, आता पुढची कृती करूया आपण। तर परत एकदा मी हलवून घेते आणि ज्या वाटीने आपण गूळ आणि पाणी घेतलं ना त्याच वाटीने आता आपण गव्हाचे पीठ देखील घेऊया। तर मी तुम्हाला सांगते किती पीठ घालणार आहे। तर पहा, ही एक वाटी, नंतर आता ही एक दुसरी वाटी आणि हे अर्धा वाटी, म्हणजे टोटल मी इथे ना 1 वाटी गूळ 1 वाटी पाणी, यासाठी 2.5 वाटी गव्हाचे पीठ घातलेले आहे। त्यानंतर ह्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ म्हणजेच चना पीठ मी घालून घेतले, म्हणजेच याला डाळीचे पीठ पण म्हणतात काही काही जण। तर ते आपल्याला 2 चमचे घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा छोटा चमचा मीठ देखील घालून घेऊयात। कापण्या ह्या वातळ किंवा चावता येईल अशा व्हाव्यात, यासाठी मी इथे एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहे। तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पण पहा हे बघा इथे मी घेतलेला आहे खाण्याचा सोडा। हातावर घेतलेला आहे, पण किती टाकायचा आहे ते पहा। हे बघा 1 चिमूट मी फक्त यामध्ये खाण्याचा सोडा वापरला। ह्याने काय होईल, ज्या कापण्या असतात ना ते अगदी नरम होतात आणि कडक अजिबात होत नाही आणि तशाच नरम त्या राहतात। आता घातलेले सर्व पदार्थ जे आहे ना ते ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे, पहा अशा प्रकारे। तर सर्व आता आपल्याला ह्याचं पीठ मळायचं आहे। पीठ कसं मळायचं आहे, आपल्याला घट्ट पीठ मळायचं आहे। मी तुम्हाला कन्सिस्टन्सी देखील दाखवणार आहे नंतर पिठाची। तर यामध्ये एवढं पीठ जेवढं घातलेलं आहे ते पहिले पहा अशा प्रकारे आपण मळून घेऊयात। तर इथे मी ना थोडं मला पाण्याची गरज वाटते, तर थोडं पाणी लावून असं पीठ मळून घेणार आहे। पण लक्षात ठेवा, हे जे पीठ आहे ना ते आपल्याला घट्टसर असं मळायचं आहे। गरजेनुसार पाणी मी इथे वापरत आहे, पाहू शकता तुम्ही। आता इथे पहा आपलं पीठ मळून झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। जर थोडंसं पीठ असं चिकटलं ना तर थोडंसं कोरड्या पिठाचा तुम्ही इथे वापर करू शकता। कन्सिस्टन्सी पहा पिठाची, तर अशा प्रकारे आपल्याला पीठ पाहिजे। एक 5 मिनटं आपण यांना झाकून ठेवूया, हे म्हणजे पीठ छान अजून यांना मऊ होईल। आणि 5 मिनटानंतर आता आपण झाकण काढायचं। आता यामध्ये थोडंसं तेल घालूया आणि तेलामध्ये हे जे पीठ आहे ना ते मळून मळून छान घेऊया, म्हणजे आपण जेव्हा हे लाटू ना तेव्हा अजिबात याला चिरा जाणार नाहीत। तर आता पहा जसं व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे मी मस्त मळून घेते। पीठ पाहू शकता आपलं अगदी मस्त असं झालेलं आहे। आणि आता आपण ह्याच्या कापण्या करायला सुरुवात करूया। तर पहिले मोठा पहा, एवढा मोठा गोळा घ्यायचा, म्हणजे जेवढं पीठ आहे ना त्याचे मी फक्त 3 गोळे करणार आहे। आणि लाटणं घ्यायचं, पीठ अजिबात लावायचं नाही इथे। जर तुम्हाला असं वाटलं काही लावायची गरज आहे तर थोडंसं तेल इथे लावू शकता आणि लाटण्याने पहा जसं व्हिडिओ दिसतं ना त्या प्रकारे आपण ह्याची मोठी चपाती किंवा पोळी लाटून घेऊयात। भली मोठी याची मी पोळी लाटून घेतली इथे, पाहू शकता तुम्ही। याची जाडी आपली जी पुऱ्या बनवताना ठेवतो ना आपण तेवढी आपल्याला याची जाडी ठेवायची आहे। आता काय करायची, थोडीशी खसखस घ्यायची आणि यावर सर्वीकडे
पसरवून द्यायची अशा प्रकारे। ह्यानी कापण्या खायला देखील खूप छान लागतात आणि दिसायला पण खूप छान दिसतात। तर सर्व खसखस पसरवून घेतली। त्यानंतर आता आपल्याला यावर परत एक लाटणं मारायचं। म्हणजे काय होतं, ही खसखस आहे ना या पोळीला चिकटली जाईल। तर तुम्हाला लक्षात येत असेल की आपल्याला पोळीची जाडी किती ठेवायची आहे। यापेक्षा पातळ देखील तुम्ही करू शकता बरं का जाडी, किंवा जास्त जाड तर करूच नका, पातळ करू शकता। आता आहे ना इथे पहा मी पिझ्झा कटर घेतलेला आहे। पिझ्झा कटर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चाकू घेऊ शकता बरं का। तर इथे पहा याच्या अशा आपण आता काप करून घेऊया। तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही याचे काप करू शकता, पण मी ना डायमंड शेपमध्ये याचे काप करणार आहे। तर आता हे पहा मध्ये ना तर मला जास्त वाटलं त्यामुळे मी ते काढून घेतलं। तर असं तिरके करायचे म्हणजे हे डायमंड शेपमध्ये कट होतील, जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते त्या प्रकारे। जर तुम्हाला चौकोनी शेपमध्ये करायचे असेल ना तर चौकोनी शेपमध्ये देखील तुम्ही याचे काप करू शकता, पण डायमंड दिसायला छान दिसतात आणि खायला देखील मजा येते। तर काही मोठे काही लहान असे मी डायमंड शेपमध्ये सर्व हे केलेले आहेत कापण्या, काही पातळ काही जाड अशा देखील तुम्ही करू शकता। तर मी दोन्ही याच्यामध्ये केलेल्या आहे। तर आता हे बाजूचं जे आहे ना ते काढून घ्यायचं, जे पूर्ण डायमंड आहे ना तेवढंच आपण फक्त राहून देऊयात कापण्या, आणि बाजूचं जे आहे ना ते परत एकत्र करून त्याचं पीठ मळून आपण अशा प्रकारे लाटून घ्यायचं। आता पाहू शकता एकदम मस्त असे इथे आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत। आता ह्या काढून घेऊयात। पहिला जो बॅच आहे ना माझी, तर पाहू शकता ते लहान कापण्या मी केलेल्या आहे। इथे पहा आता 1 वाटी गूळ, 1 वाटी पाणी आणि 3 वाटी पीठ, 2 चमचे बेसन पीठ, ह्यामध्ये माझ्या एवढ्या कापण्या तयार झालेल्या आहेत। आता लगेच कापण्या तळायला घेऊयात। त्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर तेल कितपत गरम करावं हे देखील महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपल्या कापण्या कडक होणार नाही। तर तेल जे आहे ना ते आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे। हाय गरम करू नका तेल, म्हणजे खूप जास्त गरम करू नका। मध्यम तेल गरम झालं की गॅस देखील आपल्याला मध्यम आचेवरच ठेवायचा। आणि ह्यामध्ये मी पहिले जे आहे ना त्या छोट्या साईजच्या कापण्या सोडून घेते। जेवढ्या बसेल तेवढ्या ह्यामध्ये कापण्या सोडून घ्यायच्या आणि गॅसची फ्लेम मी तुम्हाला सांगितलीच आहे की आपल्याला ह्या कापण्या ज्या आहे ना त्या मध्यम आचेवर तळायच्या। पाहू शकता एक एक कापणी जी आहे ना ती लगेच आपली वर येत आहे आणि गॅस देखील दाखवला आहे आपण मध्यम आचेवर ठेवलेला आहे। आता मस्त ना आलटी पलटी करत सर्व ह्या कापण्या मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त तळून घ्यायच्या बरं का। हाय फ्लेमवर अजिबात कापण्या तळायच्या नाही, नाहीतर मग काय होतं ते वरून तर असं आपल्याला तळल्यासारखं दिसतं पण आतून कच्चं राहतं। त्याच्यामुळे शक्यतो आहे ना मध्यम आचेवर कापण्या तुम्ही तळा। पाहू शकता आता आहे ना मस्त कापण्या आपल्या तळल्या गेलेल्या आहेत। कलर देखील कापण्यांचा चेंज झालेला आहे। आता कापण्या काढून घेऊयात। पाहू शकता कापण्याला पूड देखील खूप छान आलेली आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल। झाऱ्यात काढल्यानंतर पूर्णपणे याचे तेल निथळून घ्यायचे। तर इथे पहा मस्त आपल्याला गूळ आणि गव्हाचे पीठ वापरून इथे कापण्या आपल्या तयार झाल्या। आता आहे ना जे मोठ्या कापण्या आहेत ना त्या आपण तळून घेऊया। तर पहा आता सर्व मोठ्या कापण्याची बॅच मी यामध्ये घालून घेते। म्हणजे तुम्ही या पातळ करा, जाड करा, जास्त पण जाड करू नका। पुरीची जाडी जेवढी असते ना तेवढी ठेवू शकता। मोठ्या करा, छोट्या साईजमध्ये करा, कशा जरी केल्या ना तर मस्त लागतात। चहा बरोबर तुम्ही या खाऊ शकतात बरं का। परत आता ज्या मोठ्या साईजच्या आहे त्या बसेल तेवढ्या कापण्या मी तेलामध्ये सोडून घेतल्या। गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवली आणि छान असं पहा उलटी पलटी करत आपण मस्त हे तळून घेऊयात। तर मस्त मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत। अशा मोठ्या मोठ्या कापण्या दिसायला देखील छान दिसतात आणि खायला तर एक नंबर लागतात। अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा बरं का। मी सांगितलेली सिक्रेट वस्तू तुम्ही यामध्ये घातली ना, पण ती पण देखील प्रमाणामध्ये घातली ना तर अशाच कापण्या तयार होतात आणि तुम्ही हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवू शकता। तर इथे पहा आलटी पलटी करत मस्त आपण ह्या देखील कापण्या तळून घेतल्या। आता आपण या देखील काढून घेऊया। तर मी पाहिलं असेल तुम्ही एका हातात असा झाऱ्या ठेवायचा, दुसऱ्या हातात जो झाऱ्या आहे तो जाळीचा आहे तो ठेवला आणि त्यामध्ये अशा कापण्या काढून घ्यायच्या, म्हणजे हातावर देखील तेल उडत नाही आणि पूर्ण यातलं तेल जे आहे ते निथळलं जातं। जवळून देखील पहा, पाहायला तर खूप मस्त वाटत आहे आणि दाखवणार देखील आहे तुम्हाला मी तोडून की कशा झाल्या आहेत। तर एवढ्या कापण्या माझ्या पहा तयार झालेल्या आहे। जेवढं आपण साहित्य वापरलं त्यामध्ये
आता एका प्लेटमध्ये मी तुम्हाला काढून देखील दाखवते। ही गुळाची कापणी पहा, इतक्या पूड आलेल्या आहे ना, जवळून देखील दाखवते मी तुम्हाला। पूड मस्त येतात ह्याला आणि दिसायला तर खूपच छान दिसते। एका साईडनेच आपण फक्त याला आहे ना खसखस लावून घेतली। तुम्हाला हवं असेल तर दोन्ही साईडने तुम्ही याला खसखस लावू शकता। आता तोडून देखील दाखवते, पहा किती नरम आपली कापणी तयार झालेली आहे, अजिबात वातड झालेली नाही। आता आहे ना ही जाड कापणी होती, आता पातळ कापणी जी आहे ना ती देखील मी तुम्हाला तोडून दाखवते। आता हे बघा, यातली पातळ कापणी घेतली आपण, तोडून पाहूया ही देखील। तर ही देखील पाहू शकता तुम्ही, अगदी नरम अशी झालेली आहे, अजिबात वातड किंवा कडक या कापण्या होत नाही जर तुम्ही माझ्या पद्धतीने सांगितलेले सर्व प्रमाण वापरले तर। त्यामुळे पूर्ण रेसिपी पहा आणि या आषाढामध्ये हे तळण कापण्या बनवून पहा, कशा झाल्या आहेत तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता। नवीन जे चॅनलवर आलेले आहे त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, त्याबरोबरच तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा आणि ज्यांनी आपलं चॅनल ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी देखील रेसिपी लाईक शेअर करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र।